कोकणातील त्या हिरव्यागार भूमीत श्रद्धेचा प्रवास पुढे सरकला होता। आजोबा आणि नातू दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच नारळी पोफळीच्या बागेत कामाला लागले होते। काल बाळूमामांच्या साधेपणाचा धडा मिळाल्याने नातवाच्या कामात आज नवा उत्साह होता। बाळा, काल तू मुळी सहज काढलीस। आज तुझ्या कामात खूप उत्साह आहे, कारण आता तुझ्या शरीरासोबत श्रद्धा पण काम करते। आजोबा आणि नातू रोपटी लावून झाल्यावर त्यांना झाडांना पाणी द्यायचे होते, पण काल रात्री गावातला विजेचा पंप खराब झाल्यामुळे शेतातल्या विहिरीतून पाणी काढणे कठीण झाले होते। विहीर खूप खोल होती आणि पाणी काढताना नातवाच्या हातातून वारंवार दोरी निसटत होती। आजोबा, काय उपयोग झाला त्या उत्साहाचा? विहीर इतकी खोल आहे आणि मला दोरीने पाणी काढताच येत नाहीये। हात दुखायला लागले। पाणी काढायला खूप शक्ती लागते। मला वाटते आज आपल्या झाडांना पाणीच मिळणार नाही। संकट एक संपलं तर दुसरं येतच। आजोबांनी विहिरीकडे पाहिले। पाणी खूप खाली होते आणि नातू थकला होता। बाळा, तू निराश होऊ नकोस। बाळूमामांच्या लीलांमध्ये माणूस जेव्हा हरतो तेव्हाच चमत्कार घडतो। माणसाला वाटतं की पाणी शक्तीने काढायचं, पण संत सांगतात की पाणी श्रद्धेने आणावं लागतं। चल, तुला बाळूमामांच्या कोरड्या विहिरीच्या चमत्काराची गोष्ट सांगतो। डोळे मीट बाळा, मी तुला त्या दुष्काळी भूमीत घेऊन जातो जिथे लोकांची आशा संपली होती। असं बोलून आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली। बाळूमामा आपल्या मेंढ्या आणि भक्तांसोबत प्रवास करत असताना एकदा ते एका मोठ्या दुष्काळी गावात पोहोचले। तिथल्या लोकांचे आणि जनावरांचे हाल पाण्याच्या थेंबासाठी होत होते। गावातली मोठी विहीर पूर्णपणे कोरडी पडली होती। गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, पूजा केली, पण पाण्याचा एक थेंबही नव्हता। मामा, आता पाणीच नाही उरलंय। आमच्याकडून काहीच होत नाही। आता काय करायचं? बाळूमामांनी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरची निराशा पाहिली। मामांनी लोकांना सांगितले की तुमच्या कष्टावर आणि देवावर श्रद्धा ठेवा, तर पाणी नक्की मिळेल। मामांनी त्यांची साधी काठी विहिरीच्या काठावर ठेवली आणि गावकऱ्यांना कोरड्या विहिरीच्या तळाशी जाऊन हात जोडून प्रार्थना करायला सांगितले। मामा, या कोरड्या विहिरीत गेल्यानं काय होणार? काय फायदा? तुम्ही दोनच गोष्टी धरून ठेवा, श्रद्धा आणि प्रयत्न। पाणी दिसत नाही म्हणून प्रयत्न सोडायचा का? कष्टाने आणि मनापासून मागितलं तर देव कधीच नाही म्हणत नाही। तुमच्या कष्टावर आणि देवावर श्रद्धा ठेवली तर पाणी नक्की मिळेल। आणि त्याच क्षणी चमत्कार झाला। जिथे पाण्याची एकही आशा नव्हती तिथे विहिरीच्या तळापासून एका पाण्याचा मोठा गोड झरा प्रकट झाला आणि विहीर क्षणात पाण्याने भरून गेली। मामांनी लोकांना सांगितले की हा चमत्कार त्यांच्या श्रद्धेचा होता। त्यांनी लोकांना शिकवलं की आयुष्यात संकट येतील, पण तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका। कोरड्या विहिरीतून पाणी काढण्याचा धडा ऐकून नातूचा थकवा आणि निराशा कुठल्या कुठे पळून गेली। आजोबा, मला कळलं, माझी मुळी काढायची शक्ती कमी पडली। आता विहिरीतून पाणी काढायला शक्ती नाही तर बाळूमामांसारखी श्रद्धा लागेल। मी प्रयत्न सोडणार नाही, मी प्रयत्न करत राहीन। अगदी बरोबर बाळा, मामांनी शिकवलं की जिथे शारीरिक शक्ती कमी पडते तिथे श्रद्धेचं बळ काम करतं। तू आता श्रद्धा ठेव आणि बघ, पाणी सहज वर येईल। नातवाने बाळूमामांचे स्मरण करून श्रद्धेने पुन्हा विहिरीतून पाणी काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्याची दोरी निसटली नाही आणि पाण्याच्या बादल्या सहज वर आल्या। श्रद्धा आणि प्रयत्नातून तू आज पाणी मिळवलंस, पण बाळूमामांनी तर काठीतून दूध काढलं होतं। उद्या आपण याच ठिकाणी बसून मामांच्या एका अशा चमत्काराची गोष्ट ऐकूया जिथे कष्ट आणि भुकेवरच्या श्रद्धेचा विजय झाला होता। अशा रीतीने त्यांच्या श्रद्धेच्या प्रवासाचा दुसरा दिवस उत्साहात संपला। नातू आणि आजोबा कोकणच्या सुंदर बागेतून बाळूमामांच्या चमत्काराचा धडा घेऊन घरी परतले। तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। बाळूमामांच्या कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि भेटा आम्हाला उद्याच्या चमत्काराच्या गोष्टीत। तोपर्यंत निसर्गावर आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा।